तर मात्र्यानी कोण आहे रे बोलला आणखी कोण आहे पंच कोण राहील आणखी सोमा ना सोमा सोमा आहे ना सोमा तो काय ना अंतर आहे आहे ना सोमा हारलाय कसली मॅच सोमाची या सामन्यामध्ये पंचगिरी करतील केतन मात्रे आणि सोमनाथ गायकर. 3 ओव्हरची मॅच. चला सलामीची जोरी मैदानात पाठवायची आहे. रिवांश 11 संघाची सलामीची जोरी मैदानात पाठवायची आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे. पहिली सेमीफायनल WGPL 2021 मधील पहिली सेमीफायनल कनक 11 वर्सेस रिवांश 11 मध्ये. प्रत्येक वर्षी WGPL मध्ये टुर्नामेंट खूप चांगली असते कारण आणि बऱ्याच वेळा या टुर्नामेंट मधून आम्हाला नवीन नवीन यंगस्टर आणि 40+ सुद्धा याच्यामध्ये सामील असतात आणि त्याच्यामुळे 40+ यांचा सुद्धा खेळ चांगल्या प्रकारे होतोय आणि ते पण चांगल्या प्रकारे खेळ करण्याचा प्रयत्न करतील कारण अद्यापर्यंत 40+ संघाने कोणत्याही प्रकारचा परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे केला नाहीये आणि यावर्षी जीजी स्पोर्ट असेल जगदंबा असेल या संघांचं सुद्धा क्रिकेट सध्या फारसा चांगला होत नाहीये आणि अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं यश लाभत नाहीये डिके आणि कोण आहे प्रवीण आणि सलामीची जोरी मैदानात गेलेली आहे. डिके आणि प्रवीण DK उर्फ धर्मनाथ आणि प्रवीण. आणि बॉलर रोशन हॅलो हॅलो हॅलो. नाही रोशन नाही आधी अपडेट करून दे. नक्कीच जीत भोयर यांनी उल्लेख केला की या वाकलन प्रीमियर लीगच्या माध्यमातून नक्कीच खेळाडू नक्कीच आणि खऱ्या अर्थाने जर 4 ते 5 स्पर्धा जीत आम्ही ही पाहिल्या समालोचन केलंय खेळ तुमचा चांगला झालाय बॅटिंग झाली मात्र गोलंदाज तुमच्या संघामध्ये धावा खर्च करतायत त्यामुळे वाकलन प्रीमियर लीगमध्ये येणाऱ्या काळामध्ये एखाद 2 गोलंदाज तुम्ही निवडावे अशी आमची इच्छा आहे. नक्कीच नक्कीच कारण कारण आमचे प्रयत्न हेच असतात WPL मध्ये की नवनवीन खेळाडू याच्यामध्ये घडावे आणि नक्कीच प्रयत्न असतील यंगस्टरचे की चांगला परफॉर्मन्स करून चांगल्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचे किंवा जीजी स्पोर्ट्समध्ये जगदंबामध्ये प्रवेश करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल त्यांचा. आदिनाथ आहे बॉलर पहिलं षटक घेऊन आलाय तो आदिनाथ यंगस्टर प्लेअर आहे याच्याकडून सुद्धा अपेक्षा असतील वाकलन संघाला पुढे जाऊन चांगला क्रिकेट खेळू शकतो आधी. नक्कीच यंगस्टरला संधी मिळणं खूप गरजेचं की आपण स्पर्धा ज्यावेळी खेळतो मोठमोठ्या स्पर्धा असतात ते प्रॅक्टिस सराव हे वेगळी गोष्ट असते आणि मॅच जे खेळतो आपण ते वेगळं समीकरण असतं. आणि पहिल्या चेंडूवर प्रवीण ऑन साईडला खेळून गेले चेंडू त्याच्यावर 2 धावा 2 धाव्याने आपला स्वतःचा अकाउंट आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय तो प्रवीण. रिवांश 11 संघाचा खाता खोलतोय तो प्रवीण आणि 2 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. 3 षटकांचा सामना कम से कम 40 धावा तरी ठोकावे लागतील कम से कम या संघासमोर आणि आता मात्र स्ट्रेट सरळ खेळून काढले चेंडू 4 धाव्यांसाठी.
डीके याला खूप चांगली बॅटिंग करताना पाहिले आपण WGPL मध्ये आणि पुन्हा एकदा डीके टो आणि पुन्हा एकदा सरळ खेळून गेला चेंडू आणि तितकीच चांगलं फिल्डिंग अजय याच्या माध्यमातून आणि आता मात्र परतावं लागेल डीके याला. आजचा दिवस डीकेने अक्षरशः गाजवला होता, मात्र तो या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये अपयशी ठरलाय आणि 4 धावा त्यांनी वैयक्तिक कुठल्या आहेत. नक्कीच नक्कीच डीके प्रत्येक वर्षी WGPL मध्ये चांगला परफॉर्मन्स करत आला आहे आणि यावर्षी सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला आहे, परंतु या शेवटच्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये परफॉर्मन्स करू शकला नाही. एक चौकार नक्कीच आला होता त्याच्या बॅटमधून, परंतु दुसऱ्या चौकार षटकार मारण्याच्या प्रयत्नात कुठेतरी आपली विकेट गवली आहे त्यांनी. नक्कीच ज्या प्रकारे तुम्ही मगाशी उल्लेख केला की आदिनाथ एक यंगस्टार आहे आणि तो चांगली गोलंदाजी करतो या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. इथे मात्र अजिंक्यने काय फटका खेळलाय, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल, चौकार.
प्रवीण जबरदस्त षटकार टोकतो आणि पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि त्याच्यावर तितका चांगला प्रहार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता पाहतोय हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, 2 क्षेत्ररक्षक आलेत. तोपर्यंत प्रवीणला 2 धावा मिळतील आणि 31 धावा धावफलकावरती लागल्यात. एकतर्फी झुंज देतोय मैदानात जो सलामीला आलेला फलंदाज आहे प्रवीण. आणि आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता आणि आता मात्र बॅटचं मिडल होत नाही आणि आता कुठं मात्र खराब शॉट आणि याच्यावर विकेट गवावी लागतं ती प्रवीण याला. दुसरा देखील एक छोटीशी मात्र उपयुक्त इनिंग साकारली आहे जीत. हो आपण पाहिलं तर 31 झालेत आणि 11 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. म्हणजे अजूनही जीत या मॅच मध्ये 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय जीत तुझं काय मत असेल? 31 धावा झाल्या आहेत, किती टार्गेट असेल या मॅच मध्ये? नक्कीच मला असं वाटतं की 45 पर्यंत नक्कीच हा टार्गेट जाऊ शकतो, कारण अजय अजून आहे आणि अजिंक्य सुद्धा आहे. 2 षटकानंतर रिवांश 11 संघाची धावसंख्या झाली आहे ती 29, सॉरी 31. ओके ओके. टीजे तर अजिंक्य येत आहेत शेवटचं आणि तिसरं षटक घेऊन. पहिला चेंडू फुलटॉस होता, फक्त दिशा दिली एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. अजिंक्यच्या बॅटमध्ये येणारा हा महत्वाचा चौकार. दुसरा चौकार म्हणावा लागेल. अजिंक्य कंगी स्ट्राईक ज्यावेळी त्याच्याकडे आली होती त्याने एक चौकार ठोकला होता आणि त्यानंतर त्याला पुन्हा स्ट्राईक आली, त्याने चौकार ठोकला. म्हणजे बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. धावा झाल्यात 35. अजिंक्य 2 चेंडूमध्ये 8 धावांचा खेळ केलाय. तिसऱ्यांदा फुलटॉस चेंडू दिलाय, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावत आहेत. अक्षय मात्र आहेत तिथे. 2 धावा मिळत आहेत. अजयला अजूनही खातं उघडायचे. जीत धावा आपण पाहिल्या तर 37 झाले. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नक्कीच अजिंक्य मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत नाही, गॅप शॉट सिलेक्शन आणि त्याचाच फायदा कुठेतरी घेत असताना अजिंक्य. आणि आता मात्र पुन्हा एकदा पल्लू स्कूप मारण्याचा प्रयत्न आता मात्र यशस्वी नाही झाले आणि चेंडू डॉट. तर पुढच्या सामन्यासाठी टॉससाठी यायचे आरोही 11 आणि परितेज दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी यायचे पुढे दुसऱ्या सेमीफायनलसाठी. आणि आता मात्र कमबॅक करतो अजिंक्य. अद्याप उर्वरित 3 चेंडू आहेत आणि समोर अजिंक्य टू अजिंक्य. आणि आता मात्र शॉर्ट पिच चेंडू, तितका चांगला प्रहार झेल होऊ शकतो का पाहायचंय आणि चित्तूचा चांगला प्रयत्न. आणि आता मात्र त्याच्यावरती 2 धावा रोखू शकत नाही. 2 धाव्यांनी धावसंख्या पुढे धावसंख्या होती ती 39. तर या मॅच मध्ये आता शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक 39 धावा झाल्यात. म्हणजे तुझा टार्गेट 45 होता, एक चौकार एक दुहेरी धावा आले तर तो टार्गेट होऊ शकतो. इथे मात्र फक्त दिशा दिली शॉर्ट पॉइंटला.
अक्षय म्हात्रे होते. एक धाव ऍड होईल. धावसंख्या आली ती 40. पांडुरंग गायकर साहेबांचं आगमन झालं. त्याने विनंती असेल या व्यासपीठावरती पांडुरंग गायकर साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वाकलन प्रीमियर लीग शेवटचा दिवस आणि शेवटचं सत्र. 40 धावा झाल्यात. जीत आणि आता मात्र शेवटचा चेंडू आणि अजय आणि शॉर्ट चेंडू होता. पॅटचं मिडल होत नाही, परंतु एक धाव निश्चित पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यावर दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा इझिली पूर्ण आणि 2 धावेने धावसंख्या पुढे. धावसंख्या होती ती 42 आणि 43 धावांचं आव्हान ठेवलंय रिवांश 11 संघाने कनक 11 संघासमोर. टॉससाठी आरोही 11. रिव्हान्सने 42 केलेत. कनकला 43 करायचे आहेत फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. आणि टॉस करूया आपण. परितेजचे कॅप्टन आलेले आहेत. पांडुरंग गायकर साहेबांचं आगमन. वाकलन ट्रॉफी ज्यावेळी आम्ही इथे शुभास आपण टॉस करूया. सोमा दुसरी सेमीफायनल 3 ओव्हरची असेल. धन्यवाद. सोमनाथ गायकर प्रचंड मेहनत करायला लागले. कॅमेरामॅनला विनंती असेल आमच्या की व्यासपीठावरती आपण कॅमेरा फिरवायचे आणि आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती लाभली आहे ते पांडुरंग गायकर साहेबांना तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. मॅच असेल परितेज आणि आरोही. आरोही संघ टॉस विन आहे. 3च ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या. आरोही 11ने फिल्डिंग घेतली आणि परितेज संघ आपण पाहिला जीत. तर या स्पर्धेत त्यांनी बऱ्याच वेळा टॉस जिंकून बॅटिंग घेतली म्हणजे निर्णय त्यांच्या मनासारखा आहे. ही सेमीफायनल आहे. तर 43 धावांचं लक्ष्य ते फलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये कनक 11 संघाचे फलंदाज. चला लवकर या. कितन रिव्हान्स 11 आपण संघ पाहिला तर त्याने जवळजवळ मला वाटतं 15 खेळाडूंची निवड केली आहे. तर वाकलन प्रीमियर लीग आहे त्यामुळे 15 काय 16 20 फिल्डर लावतील. 16 एक मॅचला लावले होते. हे चित्र आम्ही डायगर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा भरपूर वेळा पाहिलंय. जीत 18 ते 19 फिल्डर फिल्डिंग करताना खेळाडूच तेवढे आहेत. उमेश सलामीला येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 9 सेकंडला हितेश पाटील आलेत. हितेश पाटीलने गोलंदाजी करताना 16 धाबा खर्च केला होता. पहिला चेंडू तुम्ही पाहताय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण आहेत तिथे. उमेशला 1 धाव मिळते. हनुमान म्हात्रे यांनी जवळजवळ त्यांच्या आजूबाजूला 7 ते 8 बॉडीगार्ड ठेवलेत. तुम्ही चेंडू काढायचा कुठून हाही प्रश्न आहे हितेशकडे. 1 धाव झाली आहे. लक्ष 43 धावांचं आहे. डीकेचा आजचा दिवस खूप चांगला गेला या स्पर्धेमध्ये. यावेळेस मात्र चेंडू हितेशच्या बॅट मधनं खूप चांगला फटका आलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू सीमा पार जाईल. चौकार.
डीकेने मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर डीकेचा वेग थोडासा कमी होता, त्यामुळे थकान महसूस करत असतील, त्यामुळे ते चित्र असेल. मग आता पुन्हा ते वेगवान चेंडू फेकतायत. इथे चेंडू हवेत आहे, इथेची गोल्डन विकेट असेल का या मॅच मध्ये. आणि झेल सुटलाय. अविनाश म्हात्रे 21-21 ग्रुपचे. आणि बघायचं इथे किती धावा मिळत आहेत. 3 धावा मिळाल्यात. म्हणजे आपण जीत म्हणतो ना की झेलही सुटलाय आणि 3 धावाही मिळाल्यात. 21-21 ग्रुपचे अविनाश म्हात्रे होते तिथे. अक्षय गायकर यांच्याकडे 21 रुपयाचा कॅश प्राइज आहे अविनाश म्हात्रेसाठी. आणि पुन्हा झेल सुटला तर पुन्हा 21 रुपये. 8 धावा झाल्या आहेत. आणि बघायचं आता हितेश पाटीलचा झेल किती मागात पडतोय. तो रिव्हान्स 11 या संघाला. हनुमान म्हात्रे टीमने आज कामगिरी चांगली केली या स्पर्धेत. हा चेंडू फॉलो थ्रू मध्ये काय झेल टिपलाय, क्या बात आहे. सेलिब्रेशन बघू शकता. आणि या ग्राउंडवर सोमनाथ असेल, गुरुनाथ असेल, धर्मेश असेल, हे बरेच वेळेला चांगला खेळ करत असतात. नाही, गुरुनाथची टीम बाहेर गेली. हा चेंडू 4 ते 5 फिल्डर आहेत. मग तिथूनही चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि बघायचा चेंडू सीमा पार जाईल. चौकार. आदिनाथ आलेत आणि चौकाराने खात उघडले. धावा आपण पाहिलं जीत तर 12 धावा झाल्यात. म्हणजे लक्ष 42 चे 43 लक्ष आहे. म्हणजे 31 अजूनही करायचे आहेत येणाऱ्या 13 चेंडू मध्ये. 13 चेंडू आणि 31 धावा. डीके थोडेसे नाराज दिसत आहेत. डीकेला माहिती आहे एक एक रन खूप महत्वाचे वाकलन प्रीमियर लीग मध्ये. कारण 365 दिवस या वाकलन प्रीमियर लीगची वाट पाहावी लागेल इथून मॅच गमावली तर. आणि इथे फलंदाज क्लीन बॉल. डीकेचं सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. फलंदाज बाद 2 यश मिळालेत या षटकामध्ये डीकेला. या खेळपट्टीवर जीत धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण जरूर झालंय. रोशन पाटील एक षटकार मारून मॅच जरूर जिंकून दिली होती श्रेया 11ला. म्हणजे तोही संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. नक्कीच कलन आणि तो प्रेशर कनक 11 संघाच्या कर्णधाराच्या चेहऱ्यावरती नक्कीच दिसेल. उमेश भोईर हे कर्णधार आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावरती हा प्रेशर नक्कीच दिसेल. आणि आता मात्र जबरदस्त षटकार हितेशच्या बॅटमधून. मी आधीच म्हटलं होतं कलन हा जो हितेश प्लेअर आहे तो चांगले चांगले षटकार मारण्यामध्ये नक्कीच माहीर झालाय. लक्ष दूर नाहीये अजूनही. कारण 11 चेंडू 25 धावा. प्रवीण दुसरं षटक घेऊन आलेत. पांडुरंग गायकर यांच्याकडनं अजून एक षटकार मारला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल हितेश या खेळाडूसाठी. 11 चेंडू आणि 25 धावा. उमेश चला व्हॉलेंटियर्स ठेवा. चेंडू लवकर लवकर द्या.
आणि शाहू पाटील यांच्याकडनं सुद्धा 200 म्हणजे या चेंडूवरती जर षटकार आला तर हितेशला 400 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. अरे कनक 11 संघ आपण पाहिलं तर शाहू पाटील सुद्धा त्या संघामध्ये आहेत. केतन मात्र मेन पंचाच्या भूमिकेत इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धाबा. केतन म्हात्रे आणि सोमनाथ गायकरे 2 पंच तुम्ही पाहतायत. केतन म्हात्रे GPL मध्ये जाऊन सुद्धा केतनने अर्धशतक ठोकलं होतं आणि हितेशच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. धावांची गरज आहे कारण की प्रवीणने बॅटिंग ज्यावेळी करत होते त्यावेळी प्रवीणने 2 षटकार मारले होते आणि आता प्रवीण गोलंदाजीला आलेत. हितेशने त्याला 2 षटकार मारलेत. म्हणजे प्रवीणने हितेशला 2 षटकार मारले होते. हितेशने प्रवीणला 2 षटकार मारलेत. 9 चेंडू आणि 19 धावा आता. प्रवीण आणि अजून एक काय बॅटिंग करतोय, शब्दच नाही आता माझ्याकडे या फलंदाजाविषयी. काय बॅटिंग करतोय आणि हितेशने मॅच जिंकून दिली तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे अक्षय पाटील यांच्याकडनं. आणि आता अविनाश मात्रे बोलत असेल, बाबा मी काय केलं की झेल कोणाचा सोडला तर वाकलनचा वाघ हितेश पाटील मैदानात आहे. 8 चेंडू आणि 13 धावा. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने खेळतात. अजिंक्य खूप वेगाने आले. एकदा पुन्हा ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकिंग साठी बघा जी जवळजवळ 8 खेळाडू आले होते. 7 चेंडू आणि 11 धावा. आणि आता उमेश थोडेसे टेन्शन मध्ये, त्यांच्या चेहऱ्यावरती आता आनंद दिसतो. जीत 7 चेंडू आणि 11 धावा. हितेश पाटील टॅलेंट दिसतंय जीत या खेळाडूमध्ये. 7 चेंडू 11 धावा. नक्कीच, कारण मी आधी पण म्हटलं होतं की कालच्या दिवसामध्ये हितेशने एक खरंच एक जबरदस्त षटकार ठोकला होता आणि त्या षटकारावरून मी नक्कीच जज केलं होतं की हितेश एक चांगला बॅट्समन आहे आणि तो आताही बॅटिंग करून दाखवेल आणि त्याने तेच करून दाखवलंय. त्याच्या समोर पंचही आपण पाहिले तर केतन म्हात्रे, त्याला बघून काहीतरी ऊर्जा मिळत असेल या हितेश पाटीलला. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, केतन म्हात्रे अशीच बॅटिंग करतात आणि हितेश पाटील सुद्धा त्याच लयमध्ये दिसत आहेत. 7 चेंडू 11 धावा. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळतायत. अविनाश मात्र आले, तिथे झाली मिसफिल्ड आणि प्रवीणचं षटक बघा किती महागडं ठरलंय. 6 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. एकाच खेळाडूनी जा, एकाने जा, लवकर जा. 6 चेंडू 9 धावा. डीजे हितेश पाटील नावाचं वादळ आलं आणि त्याने मॅचला पेनल्टी दिली. मात्र मॅच जिंकून द्यावी लागेल. तुम्ही बॅटिंग चांगली केली, चांगली बॅटिंग तुम्ही केली, याला जितकं महत्व नाही जितकं महत्व तुम्ही मॅच जिंकून द्याल तेव्हा तुमच्या नावाची चर्चा होईल. नक्कीच नक्कीच, कारण आणि कनक 11 या संघाचा एक उत्कृष्ट शतरक्षक धनाजी गायकर यांच्याकडून त्याला शुभेच्छा येतात त्यांच्या संघाला आणि तो एकविरीला गेला आणि तिकडनं शुभेच्छा देतोय आपल्या संघाला आणि नक्कीच त्या शुभेच्छा आता हितेशच्या माध्यमातून पोहोचतात आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना हितेश. प्रत्येक आगरी बांधवासाठी एकविरीचा आईचा आशीर्वाद नेहमीच लाभलाय जीत आणि इथे हितेशच्या पाठी एकविरी आईचा आशीर्वाद असेल. तर शुभेच्छा तर आल्यात आणि आता चेंडू शिल्लक आहेत 6, धावा करायचे आहेत 9. मात्र अजिंक्यने सुद्धा जीत या स्पर्धेत आजच्या दिवसात चांगली गोलंदाजी केली आहे, हे विसरून चालणार नाहीये. 6 चेंडूंनी 9 धावा आणि या स्पर्धेचा नियम काय सांगतोय जीत, तर चेसिंग कंपल्सरी आहे.
हा चेंडू अंकित साठी तुम्ही पाहतायत. आणि इथे फलंदाज बाद होईल. 5 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे. चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. जीत 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अशीच एक मॅच आम्ही पाहिली. 6 चेंडू 8 धावांची गरज असताना स्वप्नील भोईरने 5 चेंडू सुरेख फेकले होते आणि शेवटच्या चेंडूवरती मला वाटतं विकासने झेल सोडला. आणि इथेही 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. म्हणजे 8 धावा इथे बनणं थोडंसं कठीण आहे. फक्त तुमच्या सोबत लक फॅक्टर पाहिजे. आणि अजिंक्य आलेत, भरपूर क्रिकेट खेळलेत. अजिंक्य टू अजिंक्य. हा चेंडू खराब फटका मानावा लागेल आणि हनुमान मात्र जेल खाली येत आहेत. स्वतः कॅप्टन आलेत आणि अजिंक्यची खेळी इथे होईल समाप्त. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज आता. ऑलरेडी आपण पाहिलं जीत कनक 11 कडे खेळाडू सबस्टिट्यूट घेतलेत, पण ते बॅटिंग करू शकणार नाहीये. त्यामुळे विकेट सुद्धा त्यांना राखून ठेवणं गरजेचं आहे. कारण की आता चेंडू शिल्लक आहे. 4 धावा करायच्यात 8. आता जे काय ते करायचंय ते हितेश पाटीलला करायचंय. चार चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. अजिंक्यचा आज दिवस जीत चांगला गेलाय, कारण त्यांनी गोलंदाजी चांगली केली आहे, फिल्डिंग चांगली केली आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्यांनी मात्र 8 धावांचा बचाव, त्याला 9 धावांचा बचाव करायचा आहे. आतापर्यंत त्याने 2 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली आहे आणि 4 चेंडू मध्ये आता 8 धावांची गरज आहे. हवेचा वेग पाहिला आपण तर प्रचंड आहे. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण की अजिंक्य जो गोलंदाज आहे तो रेग्युलर बऱ्याच वेळा जीजी स्पोर्ट वाकलन संघामध्ये सुद्धा खेळत आलाय. जरूर त्यांनी गोलंदाजी कधी केली नाहीये, फिल्डिंग खूप चांगली दाखवली आहे, बॅटिंग त्याच्यापर्यंत आली नाहीये, मात्र गोलंदाजी या वाकलन प्रीमियर लीग मध्ये चांगली केली आहे. जी 3 चेंडू आणि आता 8 धावा करायच्या आहेत. नक्कीच जीजी स्पोर्ट्स मध्ये सुद्धा त्यांनी गोलंदाजी केली आहे कालन. 2-3 टाइम त्यांनी गोलंदाजी केली आणि चांगली गोलंदाजी केली. नक्कीच. आणि 8 जर वाकल्यांची खेळपट्टी आपण पाहिली तर 9 धावांचा बचाव करणं सोपं नाहीये गोलंदाजासाठी जीत. एखादा चौकार एखादा षटकार लागला तर मॅचला कलाटणी मिळेल. 3 चेंडू 8 धावा. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या हितेश पाटीलने षटकार ठोकलेत त्याला आता मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय आणि आता कुठेतरी सुटकेचा श्वास घेतला असेल अविनाश म्हात्रेने. अवीकडनं झेल ड्रॉप झाला तर तो काहीतरी कानमंत्र देतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 8 धावांची गरज आहे. ज्या चेंडूवरती अजिंक्य बाद झाले त्याच चेंडूवरती चौकाराची मोहर लागायला हवी होती जीत. पॉइंट कव्हरच्या वरून जर अजिंक्य खेळले असते तर चौकाराची मोहर लागली असते. म्हणजे जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 12-31चं समीकरण होतं, त्यानंतर 6 चेंडू 9चं आलं. हा चेंडू ब्लॉकहोलचा वापर केलाय. काय गोलंदाजी केली जाते बघा. अजिंक्यची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. 1 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे. रिवांश 11 संघ फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना हितेशने मॅच जवळपास आणली होती, मात्र त्याच हितेश पाटीलकडनं डॉट चेंडू गेले. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट असा खेळ आहे, काही होऊ शकतं क्रिकेट खेळामध्ये. आता एखादा चमत्कारच वाचू शकतो टीम कनक 11 या संघाला. 1 चेंडू आणि 8 धावा. उमेश थोडेसे नाराज दिसत आहेत आता. विनोद दादा, उमेश आपल्या खेळाडू कक्षापासून भरपूर दूर गेलेत, गायबच झाले असं म्हणावं लागेल केतन. उमेशला वाटलं 6 चेंडू 9 धावांची गरज होती. आता समीकरण आहे 1 चेंडू आणि 8 धावा. आणि या षटकाराला भरपूर उशीर झालाय आणि रिवांश 11 संघ पोहोचलाय वाकलन प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये. हितेश पाटीलने 35 धावांचं योगदान दिलं, मात्र त्याचे 35 धावा इथे व्यर्थ गेलेत. आणि एका धावेने मॅच जिंकली. म्हणजे एका धावेला अविनाश म्हात्रे किती महत्व आहे क्रिकेटमध्ये. एका धावेने मॅच जिंकली आहे ती. रिवांश 11 संघ पोहोचलाय या वाकलन प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये हनुमान म्हात्रे यांचा संघ. अभिनंदन.